Hello everyone. Once again, I am back with the terms under Code of Civil Procedure. In my earlier two videos, I have discussed some of the terms. I will be giving the link of those terms and those videos in the description box. So if you want, you can go through it. So let us start with with today's topic, that is consequences of death and marriage of parties in pending suit. ओके, सो इससे पहले जो दो वीडियोस मैंने किए थे उसमें हमने देखा था कि हायरार्की ऑफ कोर्ट्स क्या है और बेसिक टर्म्स सीपीसी में जो है वो थोड़े से टर्म्स हमने डिस्कस किए थे. तो हायरार्की ऑफ कोर्ट्स मीन्स कोर्ट की रचना क्या होती है वो हमने डिस्कस किया था. और उसके बाद का जो वीडियो था उसमें हमने थोड़े से सीपीसी के टर्म्स डिस्कस किए थे कि विच मे बी कॉल्ड एज द बेसिक्स. ओके, सो इन दिस वीडियो टुडे वी आर डिस्कसिंग विथ द टर्म्स और एज आई सेड द टॉपिक विच इज द इफेक्ट्स ऑफ पार्टीज इन द सूट. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एखाद्या दाव्यावर पार्टीच्या एखाद्या पक्षकाराच्या येण्याने जाण्याने किंवा एखाद्या पक्षकाराच्या लग्नामुळे किंवा मृत्यूमुळे त्या पर्टिक्युलर दाव्यावर त्याचा काय परिणाम होतो. तर आता ही जी पर्टिक्युलर टर्म आहे ही सीपीसीच्या ऑर्डर 22 मध्ये डिस्कस केलेली आहे. तर हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला बघणं गरजेचं आहे की व्हॉट आर दी कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डेथ अँड मॅरेज ऑफ पार्टीज इन पेंडिंग सूट. म्हणजे दावा कोर्टात प्रलंबित असताना समजा एखादी नवीन पार्टी त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची असेल किंवा असलेल्या पार्टीचा मृत्यू झाला असेल तर त्याचे जे वारस आहेत ते जर रेकॉर्डवर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे ती ऑर्डर 22 मध्ये दिलेली आहे. ती प्रामुख्याने 9 ते 10 पॉईंट्समध्ये आपल्याला डिस्कस करायची आहे. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अबेटमेंट ऑफ सूट, म्हणजे दावा समाप्त होतो. आता इफ इन दिस पर्टिक्युलर द वर्ड पर्टिक्युलरली इम्प्लाइज दॅट अबेटमेंट मीन्स और इट इम्प्लाइज द टर्मिनेशन ऑफ प्रोसिडिंग्स और सस्पेन्शन ऑफ प्रोसिडिंग्स इन अन ॲक्शन फॉर वॉन्ट ऑफ प्रॉपर पार्टीज. म्हणजे एखाद्या दाव्यामध्ये जर जसं की आपण आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नेसेसरी पार्टीज, प्रॉपर पार्टीज आणि मिस जॉईंडर, नॉन जॉईंडर ऑफ पार्टीज हे जे टर्म्स आपण बघितल्या होत्या त्याच्याशी कनेक्शनमध्ये जर त्या दाव्यामध्ये आवश्यक ते पक्षकार सामील केलेले नसतील तर अशा वेळेला ती सूट अबेट होते. किंवा असलेल्या पक्षकाराचा जर मृत्यू झाला असेल तर तरीसुद्धा तो दावा समाप्त होऊ शकतो. म्हणजे दिस इज द फर्स्ट रिझन किंवा दिस इज द फर्स्ट कॉन्सिक्वेन्स ऑफ डेथ अँड मॅरेज ऑफ पार्टीज इन पेंडिंग सूट दॅट इज अबेटमेंट ऑफ सूट. म्हणजे काय होतं, दावा समाप्त होतो. मग आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इफ ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ सूट प्लेंटिफ डाईज, म्हणजे वादीचा जर मृत्यू झाला तर फर्स्ट क्वेश्चन टू बी डिसाइडेड इज दॅट द राईट टू सर्वाइव्ह or not. The suit has a right to survive or not. If it does not, then there is an end of suit. And if the right survives, then the suit can be continued. Okay, so this is the first consequence, that is abatement of suit. Second consequence is procedure where one or several plaintiffs or defendant dies. म्हणजे एकापेक्षा जास्त पक्षकार त्या दाव्यामध्ये असतील आणि त्याच्यापैकी एकापेक्षा जास्त पक्षकारांचा मृत्यू झाला, म्हणजे 2 वादी असतील समजा आणि 4 वादी आणि 4 प्रतिवादी असतील समजा, तर 2 वादींचा जर मृत्यू झाला किंवा 2 प्रतिवादींचा जर मृत्यू झाला तर व्हॉट इज द प्रोसिजर और वेदर द राईट टू सू सर्वाइव्स. ओके, तर आता हे जर डिटेलमध्ये डिस्कस करायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की वेअर देअर आर मोर प्लेंटिफ्स ऑर डिफेंडंट्स, म्हणजे एकापेक्षा जास्त असतील, मोर दॅन 1 असतील आणि जर त्याच्यापैकी
एक किंवा दोन जणांचा जर मृत्यू झाला आणि इफ द राईट टू सू सर्वाइव्स देन इट सर्वाइव्स टू द सर्वायविंग प्लेंटिफ्स ऑर डिफेंडंट्स, म्हणजे जे जिवंत वादी किंवा प्रतिवादी आहे त्यांच्याबरोबर ती सूट पुढे चालू राहते. बरोबर आहे. सो दिस इज द सेकंड कॉन्सिक्वन्स. थर्ड कॉन्सिक्वन्स इज द प्रोसिजर इन केस ऑफ डेथ ऑफ वन ऑफ द सेव्हरल प्लेंटिफ्स ऑर डिफेंडंट ऑर ऑफ सोल प्लेंटिफ. सोल प्लेंटिफ म्हणजे एकच वादी असेल आणि अशा परिस्थितीत जर त्या वादीचा मृत्यू झाला तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, इफ द सोल प्लेंटिफ डाईज देन द राईट टू सू सर्वाइव्स, देन द कोर्ट ऑन एन ॲप्लिकेशन मेड इन दॅट बिहाफ शॅल कॉज द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट डिसीज प्लेंटिफ. म्हणजे तो जो वादी आहे त्या वादीच्या इट इज ज्याला आपण म्हणू शकतो की कोर्ट डिसाईड करतं की लीगल रिप्रेझेंटेटिव्हला त्या सूटमध्ये घ्यायचं की नाही, आणि इफ दॅट ॲप्लिकेशन अलाव झाली तर दॅट सूट विल बी कंटिन्यूड with the legal representative of that deceased plaintiff. Okay. Next is procedure in case of death of one of the several defendants किंवा sole defendant. जसं आपण प्लेंटिफचं बघितलं की एकच वादी असेल आणि तो मयत झाला तर दावा कशा पद्धतीने चालू राहतो की कोर्ट ॲप्लिकेशन मागवतं आणि ते ॲप्लिकेशन जर अलाव झालं तर त्या ज्या व्यक्तीचा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो ती सूट पुढे कंटिन्यू करतो. सेम ॲप्लाइज विथ द डिफेंडंट की सोल डिफेंडंट असेल आणि त्याचा जर मृत्यू झाला तर with the application made in this particular behalf, then legal representative of defendant to be made as a party and that suit shall proceed with the cause. Okay. नेक्स्ट ग्राउंड इज प्रोसिजर वेअर देअर इज नो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. आता हा प्रश्न तुम्हाला आधीच पडला असेल की जर लीगल रिप्रेझेंटेटिव्ह नसेल तर मग काय करणार, म्हणजे सोल प्लेंटिफ किंवा सोल डिफेंडंट जर गेला आणि त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह पण नाही आहे तर मग त्याचा कॉन्सिक्वेन्स त्या पर्टिक्युलर सूटवर काय होईल. तर आपण असं म्हणू शकतो की समजा there is no legal representative and the suit is pending and any of the party dies, म्हणजे plaintiff or defendant dies, then the court on application of any party to the suit, म्हणजे वादी मेला तर प्रतिवादीने समजा ॲप्लिकेशन केलं आणि प्रतिवादी मेला तर वादीने समजा ॲप्लिकेशन केलं, then the court pass an order and appoint the officer of the court, appoint a person as an officer of a court and such person will definitely represent the estate of the deceased person for the purpose of that particular suit only. Okay. So and in this particular case any judgment made or given, जो काही दाव्याचा निकाल दिला जाईल तो डेफिनेटली इट शॅल बाइंड द एस्टेट ऑफ द डिसीज, कारण ती जी व्यक्ती अपॉइंट केली जाणार आहे ती कोर्ट अपॉइंट करणार आहे, त्यामुळे तो फक्त इस्टेटला रिप्रेझेंट करणारा व्यक्ती असेल, ना की त्याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट असेल. ओके. सो नाऊ नेक्स्ट इज डिटर्मिनेशन ऑफ क्वेश्चन ॲज टू दी लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. मग आता लीगल रिप्रेझेंटेटिव्ह कसं ठरवायचं किंवा ती व्यक्ती लीगल रिप्रेझेंटेटिव्ह होण्याच्या लायकीची आहे की नाही, तर हे कसं ठरवलं जातं, तर ऑब्व्हियसली when the question arise as to whether any particular person is or is not the legal representative of that deceased plaintiff or defendant, अशी जेव्हा क्वेश्चन अराईज होतो then the court must decide on it and determines the question before proceeding any further. म्हणजे दावा पुढे चालू होण्याच्या आधी प्रायमा फेसी कोर्टाला हे डिसाईड करायला लागेल, डिटरमाइन करायला लागेल की वेदर दॅट पर्टिक्युलर पर्सन इज रिअली द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑर नॉट. त्यामुळे इट इज द फर्स्ट ड्युटी ऑफ द कोर्ट टू डिसाईड दिस थिंग. ओके. नेक्स्ट पॉईंट इज नो अबेटमेंट बाय रिझन ऑफ डेथ आफ्टर हिअरिंग. ओके. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नो अबेटमेंट बाय रिझन ऑफ डेथ आफ्टर हिअरिंग, म्हणजे दाव्याच्या जेव्हा पुराव्याला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जर डेथ झाली तर सूट अबेट होत नाही, म्हणजे दावा समाप्त होत नाही. ओके. सो आपण असं म्हणू शकतो की वेदर द कॉज ऑफ ॲक्शन सर्वाइव्स ऑर नॉट देअर शॅल बी नो अबेटमेंट बाय रिझन ऑफ डेथ.
म्हणजे वादी किंवा प्रतिवादी, एक वादी असोत एकापेक्षा जास्त असोत, एक प्रतिवादी असो किंवा एकापेक्षा जास्त असोत, जर दावा हिअरिंगपर्यंत पोचला असेल म्हणजे पुराव्यापर्यंत पोचला असेल तर त्या पर्टिक्युलर पॉईंटवर तो दावा समाप्त करता येत नाही. सो आपण काय म्हणू शकतो की इट शॅल हॅव द सेम फोर्स अँड इफेक्ट ॲज इफ इट हॅज बीन प्रोनाऊन्स बिफोर दी डेथ टूक प्लेस. ओके, सो असं समजलं जातं की दाव्याचा जो निकाल आहे तो जरी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी सुद्धा तो दावाचा निकाल दिला जातो. ओके, नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट ऑफ मॅरेज. आता आधीचे जे 7 पॉईंट होते त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं इफेक्ट ऑफ डेथ. फर्स्ट पॉईंट होता अबेटमेंट ऑफ सूट. सेकंड इज प्रोसिजर वेअर वन ऑर सेव्हरल प्लेंटिफ डाईज. थर्ड इज प्रोसिजर इन केस ऑफ डेथ ऑफ वन ऑफ द सेव्हरल प्लेंटिफ ऑफ डिफेंडंट और सोल प्लेंटिफ. नेक्स्ट इज सोल डिफेंडंट. If there is no legal representative, then what is the procedure? Next point is no abatement by reason of death after hearing. Okay, so हे झाले एखाद्या दाव्यामध्ये सामील असलेल्या पक्षकारांपैकी कोणाचा तरी मृत्यू झाला तर त्याचा दाव्यावर काय परिणाम होतो. आता जर एखाद्या व्यक्ती ॲड झाला, आता मॅरेज झाल्यानंतर एखादी व्यक्ती ॲड होणार तर दाव्यामध्ये, तर त्याचा काय परिणाम होतो. तर effect of marriage of a party in civil suit. Okay, what will be the effect if the marriage of a female plaintiff or defendant shall not cause the suit to abate. म्हणजे दाव्यामध्ये समजा एखादी महिला पक्षकार असेल, वादी असो किंवा प्रतिवादी, तर तिचं जर लग्न झालं तर त्या पर्टिक्युलर रिझनमुळे दावा अबेट होत नाही, म्हणजे दावा समाप्त होत नाही. But the suit may be proceed with the judgment and where the decree is against the female defendant, it may be executed against her alone. Okay, so जरी तिचं लग्न झालं तरी सुद्धा दाव्यावर त्याचा परिणाम होत नाही. आता फक्त समजा फॉर एक्झाम्पल वेअर द हजबंड इज बाय लॉ लायबल फॉर द डेब्ट्स ऑफ हिज वाईफ. ओके, तर या पर्टिक्युलर केसमध्ये काय होईल, द डिक्री मे विथ द परमिशन ऑफ द कोर्ट बी एक्झिक्युटेड अगेन्स्ट द हजबंड ऑल्सो. कारण का बरं, ही इज लायबल फॉर द डेब्ट्स ऑफ हिज वाईफ. त्याच्यामुळे जर अशी सिच्युएशन असेल तर कोर्ट काय करू शकतं, ती जी डिक्री आहे ती त्या हजबंड विरुद्ध सुद्धा एक्झिक्यूट केली जाऊ शकते. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट ऑफ इन्सॉल्वन्सी ऑफ अ पार्टी. डेथ बघितलं, मॅरेज बघितलं, आता थर्ड पॉईंट आहे इन्सॉल्वन्सी. व्हॉट इज मीन बाय इन्सॉल्वन्सी, तर एक्सप्लेन करायचं झालं तर वेन प्लेंटिफ्स इन्सॉल्वन्सी बार्स द सूट. जर वादी जर इन्सॉल्वंट झाला तर त्याच्यामध्ये काय परिणाम होतात, तर इन्सॉल्वन्सी ऑफ प्लेंटिफ विथ एनी सूट विच द असाइनी ऑर रिसिव्हर माइट मेंटेन फॉर द बेनिफिट ऑफ हिज क्रेडिटर shall not cause the suit to abate. ओके, आता असाइनी आणि रिसिव्हर या दोन कन्सेप्ट आहेत ज्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच एक्सप्लेन करणार आहोत. तर इफेक्ट ऑफ इन्सॉल्वन्सी ऑफ अ पार्टी इन सिव्हिल सूट हा झाला नेक्स्ट पॉईंट. तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की सच असाइनी और रिसिव्हर डिक्लाइन्स टू कंटिन्यू द सूट, जर तो नाही म्हणाला, और गिव्ह सेक्युरिटी फॉर द कॉस्ट within such time as the court may direct. म्हणजे here assignee or receiver is held responsible in case of insolvency of a plaintiff. Okay, and last point is effect of abatement or dismissal. The plaintiff or the person जर ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं जर सांगत असेल, म्हणजे समजा प्लेंटिफ किंवा डिफेंडंटची डेथ झाली आणि एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मी त्याची लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, किंवा इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी ती व्यक्ती जर असाइनी और रिसिव्हर असेल, तर काय होऊ शकतं, त्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, असाइनी और रिसिव्हर मे अप्लाय फॉर अन ऑर्डर टू सेट असाइड द अबेटमेंट. म्हणजे काय की समजा वादी किंवा प्रतिवादीचा मृत्यू झाला आणि दावा जर अबेट झाला तर इन दिस पर्टिक्युलर केस ह्या ज्या व्यक्ती आहेत लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, असाइनी आणि रिसिव्हर, ह्यांना काय राईट आहे की दे हॅज अ राईट टू अप्लाय फॉर अन ऑर्डर टू सेट असाइड दी
अबेटमेंट और डिसमिसल. म्हणजे कोर्टाने जर या पॉईंटवर दावा अबेट केला किंवा डिसमिस केला तर ह्या 3 व्यक्तींना राईट आहे की ते ती जी ऑर्डर आहे ती सेट असाइड करून मागू शकतात. म्हणजे मागे घेण्यासाठी ते अर्ज करू शकतात. ओके, सो these are the consequences of death, marriage and insolvency of parties in pending suit. Okay, again, if you like my videos, then you can definitely like, share and subscribe to my channel, and you can comment in the comment box also if any suggestions. If your suggestions are always welcome. ओके, तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. आधीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट करते आहे. ते व्हिडिओज नक्की पहा आणि तुमच्या कमेंट्स नक्कीच गरजेच्या उपयोगी आहेत. खूप खूप धन्यवाद.